अलंकापुरीरं पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण 28 नंबरच्या श्लोकावरती आलेलो होतो. 5व्या अध्यायाचा समारोप चालू आहे आणि 6व्या अध्यायाची प्रस्तावना व्हायला लागलेली आहे. त्यामुळे दोन्हींची लिंक जोडण्याचं काम भगवद्गीतेनं पण केलेलं आहे आणि माऊलींनी पण केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आता इथे या ठिकाणी यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्षपरायण विगते इच्छा भय क्रोधो यासहा सदा मुक्त एवस, अशा अर्थाचा एक श्लोक आता 28 नंबरचा 5व्या अध्यायातला आहे की ज्यानं आपली इंद्रिय, ज्यानं आपलं मन आणि बुद्धी यांचा निग्रह केलेला आहे. म्हणजे अंतःकरणाचा निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह, या दोन्हींचा निग्रह केलेला आहे. ज्यांच्या इच्छा भय आणि क्रोध नाहीसे झालेले आहेत, असे जे मोक्षपरायण झालेले मुनी जे आहेत, मोक्षासाठी तत्पर असलेले मुनी आहेत, ते सर्व काळ मुक्त असतात. हे मुनींसाठी वापरलेला शब्द आहे. आपल्याही आजच्या चालू जन्मामध्ये आपल्यासाठी सुद्धा उपयोगाला होऊ शकतो जर आपण या पद्धतीनं वाटचाल साधनेची करायला लागलो तर. त्यामुळे साधनेच्या वाटचालीचा एक उद्देश म्हणून एका मुनीचं वर्णन केलेलं आहे की तो जीवनमुक्त पुरुष असतो कसा, तर तो असतो असा की तो मन आणि बुद्धी आणि इंद्रिय त्यांनी वश केलेले असतात, त्याचा निग्रह केलेला असतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचं भय, इच्छा आणि क्रोध हे नाहीसे झालेले असतात. क्रोधावर, इच्छेवरती आपण खूप बोललेलो आहे मागच्या वेळी. काम क्रोध वियुक्तानाम मागचा श्लोक आहे, त्याच्यावरती खूप विवेचन झालेलं आहे. त्यामुळे इथं ज्यांच्या इच्छा, ज्यांचं भय, ज्यांचा क्रोध नाहीसा झालेला आहेत, असे जे मुनी आहेत ते सर्व काळ मुक्त असतात. अशा मुक्तीचा अनुभव आपल्या आत्ताच्या चालू आयुष्यामध्ये आपल्याला घेता येतो. पुढच्या आयुष्याबद्दल फारसं बोलू नये किंवा पुढच्या जन्माबद्दलही बोलू नये. शास्त्रांना अनेक वेळा पुढच्या जन्माचंही वर्णन केलेलं आहे आणि बरेच लोक म्हणतात बघू आता पुढच्या जन्मात थोडंसं आता ह्या वेळेचं पुण्य आहे, त्याचा उपयोग पुढच्या जन्मात कदाचित होईल असं म्हणून ते ढकलतात मोक्ष आपला. पण समोर आहे, आपल्याला दिसतो. सद्गुरू किंवा संत शास्त्र आपल्याला त्याचं मार्गदर्शन करत असताना सुद्धा आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं आलेली संधी जी आहे, मोक्ष आपलं दार वाजवायला बसलेला आहे, दारात येऊन उभा आहे, टकटक करतोय, आपणच दार उघडत नाही. वास्तविक आपण त्याचे पात्रतेचे अधिकारी आहोत ना. कुठलंही मांजर, कुत्रं, बकरं हे काय अधिकारी नाही आहेत किंवा डास किंवा झुरळ अधिकारी नाही आहेत, त्यांना मोक्ष मिळणारच नाही. त्यांनी कितीही पुण्य करू देत. म्हणजे एखादं कुत्रं फार छान इमानदारीने जरी वागायला लागलं आपल्या मालकाशी आणि मंदिरात जाऊन जरी बसायला लागलं तरी त्याला मोक्ष मिळणार नाही. प्रवचन ऐकायला लागलं तरी त्याला मोक्ष मिळणार नाही. परंतु ही संधी मात्र मानवी आयुष्यामध्ये मात्र शास्त्रानं किंवा वेदांतानं करून दिलेली आहे आपल्याला सोय. त्यासाठी हा विचार करायला पाहिजे की आपण आपला हा जन्म फुकट आणि वाया घालवता कामा नये. त्यासाठी विचारपूर्वक वाटचाल करावी. रोजचं जीवन नियमबद्ध करावं, नियमात बसवावं. नियमात बसवा म्हणजे नियम मोडला तर त्याच्याबद्दल पश्चाताप करू नये. नियमात राहावं पण नियमाचा आग्रह करू नये असं परमपूज्य काका बोलतात. आग्रह करायला लागलो की हट्ट येतोय, हट्ट आला की अहंकार येतोय. असा अहंकार येऊ द्यायचा नाही. नियम मोडला, थोडासा मोडला, परंतु नियमबद्ध जीवन आपलं असलं पाहिजे. आपले 24 तास बरोबर वाटून घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी व्यवस्थित वाटणी केली पाहिजे. प्रपंचाचा जे काम करायचं आहे माझ्या पोटाचं, ते किती वेळ मी करायचं आणि उरलेला वेळ जो आहे तो कोणकोणत्या पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं हे ठरवलं पाहिजे ना आपण. नाहीतर मग असंच आयुष्य निघून जात असतं. कधी आळसामध्ये, कधी गप्पामध्ये, कधी टी व्ही पाहण्यामध्ये, कधी शॉपिंगमध्ये, कधी काहीतरी खाण्यामध्ये, कधी भटकण्यामध्ये. नको तिकडं आयुष्य वाया जात असतं आणि हे वाया गेलेलं आयुष्य काय पुन्हा परत प्राप्त होत नाही. आणि म्हणून इथं माऊली बोलतात, ज्यानं आपल्या इच्छा सोडलेल्या आहेत, इच्छेचा त्याग केलेला आहे, म्हणजे इच्छा कमी केलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांचं भय गेलेलं आहे. भय केव्हा जातं? जेव्हा पापवृत्ती जी आहे किंवा काहीतरी आत जी असणारी जी मत्सरवृत्ती किंवा क्रोधवृत्ती आहे, यामुळंच भय निर्माण होत असतं. ते भय त्यांचं गेलेलं आहे. देहाला सत्य मानत नाहीत, त्यामुळं आपण मरणार आहे असं त्यांना वाटत नाही. कारण देह खराच नाही. कारण मरणारा देह जरी असला तर मी मरत नाही असा त्यांचा निश्चय झालेला असतो.
कारण मी हा जो आतला आहे तो सदा सर्व काळ असतो. त्यामुळे मी मरणार नाही असं वेदांत शास्त्राचं सांगणं आहे आणि ते त्याला पटलेलं असतं. त्यामुळे त्याचं मृत्यूचं पण भय गेलेलं असतं. सगळ्यात भय कुठला असेल तर मृत्यूचं आहे बरं का. सगळ्यांना भय आहे. आता हे भय का वाटतं? भय या गोष्टीचं वाटत असते बघा, ज्याचा अनुभव आपण घेतलेला असतो. इस्त्री गरम केलेली आहे आणि आपण त्याला बोट लावलं, लहानपणी लावलेलं असतं, तेव्हापासून आपल्याला लक्षात येते गरम इस्त्रीला हात लावायचा नाही. का? भीती वाटते की तिथं भाजते म्हणून. हा अनुभव मृत्यूचा आपण कधी घेतला होता? हा मुद्दा आहे बरं का. की मी कधीतरी मेलो असणार ना याचा अर्थ पुनर्जन्म आहे. कारण मागच्या जन्मामध्ये मी मेलोय अनेक वेळा आणि त्याची भीती माझ्या मनामध्ये बसलेली आहे आणि म्हणून मला मृत्यूची भीती वाटते. आता मृत्यूचा अनुभव कधी घेतलाय सांगा बघू? काहीच नाही. कधी मेलो होतो मी? नाही. मरायचं आहे ते अजून मरायचं आहे, मग अनुभव कधी आला? मग अनुभव नसताना भीती कशाची वाटते? याचा अर्थ माझा अनुभव जुना आहे आणि त्या जुन्या अनुभवाचं संस्कार चित्तावरती, त्या सूक्ष्म देहावरती झालेले असतात आणि म्हणून मला भय वाटत असतं. पण मागचा जन्म आहे हे सिद्ध होतं. जन्मलेलं बाळ सुद्धा आईचं दूध न शिकवता पितं, कारण मागच्या जन्मामध्ये त्यानं अनेक जन्म आईचं दूध प्यालेलं होतं म्हणून. नाही त्याला कळतं कसं सांगा? एखादं छोटंसं वासरू असेल ना, जन्मलेलं वासरू 2 दिवसात त्याला पाण्यात जर सोडलं पोहतं का? तर मागच्या जन्मात अनेक वेळा ते पोहलेलं आहे म्हणून. आता उदाहरण दुसरं घेतलं, माणसाला एक स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे आणि ज्ञानाची एक शाखा दिलेली आहे. त्यामुळं शास्त्राचा आणि ईश्वराची एक योजना आहे की माणसाने शिकून घ्यावं, शिकावं आणि शिकून मग त्याचा अनुभव घ्यावा. पण प्राणी मात्रांच्या मध्ये तसं शिकायचा अनुभव दिलेला नाही, कारण त्यांना फक्त भोगायचंच आहे, दुसरं काय करायचं नाही. त्यांच्या वागण्यानं मस्त जर म्हैस एखादी आहे किंवा गाय आहे, दुसऱ्याच्या पिकामध्ये घुसली आणि तिथलं जर तिनं पीक खाल्लं तर तिला पाप लागत नाही. हा मुद्दा आहे त्याचा. तिला पाप लागत नाही. एखाद्या सिंहानं हरणाची शिकार केली तर त्याला पाप लागत नाही. आणि त्यानं समजा त्या सिंहानं कुणाला तरी मदत केली, त्यातल्या आपल्या एखाद्या सिंहाला मदत केली, वाघाला मदत केली, तर त्याला पुण्यही मिळत नाही. पुण्य आणि पाप या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत मनुष्य देहाशी. त्यामुळं माझ्या हातून घडणारे जे असतं ना ते पाप होतं किंवा पुण्य होतं. हरणाला सिंहानं मारलं तर त्याचं पाप पुण्य त्याला नाही, पण माणसानं शिकाऱ्यानं मारलं ना तर त्याला त्याचं पाप आहे. कशी व्यवस्था करून ठेवलेली आहे बघा. तर ह्या गोष्टीचा विचार, कारण त्या भोग योनी आहेत आणि हिथं जी आहे आमची ती कर्मयोनी आहे. जी माणसाचं आहे ना ही कर्मयोनी आहे. हे त्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची आपल्याकडे क्षमता भगवंताने आपल्याला अगोदरच दिलेली आहे. मग का प्राप्त करू नये सांगा बघू? जर एखाद्याकडे खूप काहीतरी संपत्ती आहे तर त्या संपत्तीचा चांगला विनियोग त्यानं का करू नये? तर ही संपत्ती कोणती आहे? तर ही ज्ञान नावाची संपत्ती आपल्याकडे आपल्या ठाई उपजत आहे. मग उपजत असलेल्या ज्ञानाचा वापर आपण का करत नाही? हा मुद्दा आहे. फक्त कशामुळे माहिती आहे का? विषयामध्ये सुख मानून त्यामध्येच आपण गुंतून बसतो आणि विषया सुखाचाच अभिलाषा कायम ठेवलेली असते. म्हणून ही गोष्ट घडते. म्हणून इच्छा, भय आणि क्रोध हे ज्यांचं विगत झालेलं आहेत असे जे मुनी आहेत, ते मुनी काय करतात? तर त्यांनी बुद्धीचा आणि इंद्रियांचा निग्रह केलेला असतो आणि म्हणून सदा सर्व काळ ते मुक्त असतात. माऊलीने त्याच्यावरती ओव्या कशा केल्यात बघा. हा श्लोकाचा विचार झाला. तेथे जैशी रत्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एक एक वेगळे निवडू नये. रत्योदके म्हणजे रस्त्यावरलं पावसाचं पाणी जे असतं, रत्योदके, उदक म्हणजे पाणी, रत्यो शब्द वापरलाय. रस्त्यावर वाहणारं सर्व पाणी जे असतं ते आपल्या पात्रात घेऊन गंगा घेऊन जाते. गंगेला जाऊन सगळं पाणी रस्त्याचं गटारीचं जाऊन मिळत असतं आणि ती गंगा कुठं जाते? समुद्रात मिळते. तेव्हा त्या समुद्रात हे रस्त्याचं घाण पाणी, हे गंगेचं शुद्ध पाणी असा भेदच करता येत नाही. किती दृष्टांतपूर्वक ओवी दिलेली आहे बघा. की जर पाणी एकदा ते पावसाचं किंवा कुठलंही गेलेलं, नाल्याचं पाणी असू दे, गटारीचं पाणी असू दे, रस्त्यावरलं पावसाचं पाणी असू दे किंवा गंगेचं शुद्ध पाणी असू दे, ज्याला आपण तीर्थ म्हणतो, तर कुठलंही पाणी एकदा समुद्रात गेलं तर ते बाजूला असं करता येत नाही.
हे समुद्रात गेलेलं गंगेचं पाणी इकडल्या बाजूला आहे, हे गटारीचं पाणी इकडं आहे समुद्रामध्ये, असं करता येत नाही. असा भेदच त्याच्यामध्ये करता येत नाही. असं 154 नंबरची उभी आपल्याला सांगते. म्हणजे रस्त्यावर सगळं जळ घेऊन गंगा समुद्राला मिळते, पण कोणता प्रवाह कुठला आहे हे सांगता येत नाही. ओढ्याचं, नाल्याचं, नदीचं पाणी वेगवेगळं करता येत नाही. हे ह्या नदीचं पाणी आहे, हे त्या नदीचं पाणी आहे, असं काही नाही. कारण नद्या जेव्हा सगळं विसरून जातात तेव्हाच त्या समुद्ररूप होत असतात. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणून रस्त्यावरलं पाणी जेव्हा जातं आणि समुद्ररूप होतं ना, त्यावेळी वेगळं काय करता येत नाही. म्हणजे ते समुद्ररूप होतं. जसं हेच असे हे विचारपूर्वक जे काम करणारे किंवा इंद्रियांचा निग्रह करणारे किंवा ज्यांच्या इच्छा भय करून नाहीशी झालेले आहेत असे ब्रह्मरूपच होतात. त्यामुळं त्यांचं पूर्वीचं पाप कुठलं पुण्य कुठलं असं वेगळं करता येत नाही. ह्यांचं हे पाप आहे, त्यांचं हे पुण्य होतं. पुण्य आणि पाप हे विसरूनच गेलेले असतात. पुण्यम न पापम, सौख्यम न दुःखम, मंत्रो न तीर्था, वेदान यज्ञ वर्णन केलेलं आहे. आत्मषटकामध्ये आचार्यांचं वर्णन आहे. मी पुण्य नाही, मी पाप नाही. केव्हा? जेव्हा आपण हे विसरून जातो तेव्हा. आपलं विसरलं जात नाही म्हणून आपल्या पाठीमागे ते लागत असतं. याचंच वर्णन या मूवीमध्ये माऊली करतात की ओढ्याचं, नाल्याचं, नदीचं पाणी वेगवेगळं करता येत नाही. तसं ते समुद्ररूप होतं. समुद्राचा आकार ते धारण करतं. नदीचं पात्र ते सोडतं. नदीला पात्र असतं, समुद्राला नसतं. समुद्र असा पसरलेला असतो आणि त्यामुळे त्याला पात्रात बांधता येत नाही. तो ब्रह्मरूप आहे अशा अर्थानं वापरलेला शब्द आहे तो. समुद्राला काय म्हणतात? ते ब्रह्मरूप होणं. नद्या ब्रह्मरूप झाल्या जेव्हा समुद्राशी एकरूप झाल्या तेव्हा. तेव्हा त्यांच्यातली घाण मल जो आहे म्हणजे पाप पुण्य काय असेल ते पाप पुण्य वेगळं करता येत नाही, कारण तो ब्रह्मरूप झालेले असतात. तसा प्राणायामाच्या द्वारा किंवा भ्रुकुटीच्या ठिकाणी दृष्टी ठेवून प्राणायाम करताना मागचा एक श्लोक आपण बघितलेला आहे. त्यामधल्या विचार, भावना, कल्पना अशा कामना ज्या वासनावृत्ती ज्या आहेत त्या कवटीमध्ये आपण मगाशी कालच्या प्रवचनामध्ये बघितलं. कवटी जी आहे त्याला चिदाकाश म्हटलेला आहे. त्या कवटीमध्ये तो प्राणवायू जातो सुषुप्नेच्या नाडीच्या द्वारे आणि त्यामुळं त्या चिदाकाशामध्ये सगळं शांत होतं. सगळ्या वासनावृत्ती तिथं लीन होतात. जसं समुद्रामध्ये नदे, नाले, गटारी जशा लीन होतात तशा सगळ्या वासनावृत्ती ज्या आहेत, सगळे विचार आहेत, सगळ्या कल्पना, भावना सगळ्या एकत्र येतात आणि त्या दृष्टीच्या दृष्टीने त्या ब्रह्मरूप होतात, चिदाकाशामध्ये जातात. त्यामुळे पाप कोणतं पुण्य कोणतं असं वेगळंच करता येत नाही. त्यामुळं सगळी एकरूपच होत असतात. आता आपण उदाहरण घेतोय बघा. काही मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात, काही इंग्लिश मीडियमचे आहेत, काही हिंदी मीडियमचे पण आहेत, काही उर्दू मीडियमचे असतात. पण जेव्हा ते पुढच्या ग्रॅज्युएशनच्या ठिकाणी जेव्हा जमतात ना त्यावेळी त्यांचं पाठिंबाचं मीडियम शिल्लकच राहत नाही. त्यांना एकच मीडियम प्राप्त होते नंतरच्या टप्प्यामध्ये. त्यामध्ये बोललं जात नाही कुठल्या मीडियमचा काय आहे. एखादी मुलं इंजिनिअरिंगला गेली, काही मराठी मीडियमची असतात, काही उर्दू मीडियमची असतात, पण तिथं उर्दू आणि मराठी शिल्लक राहत नाही, तर तिथं एकच इंग्लिशमध्येच सगळं मीडियम राहतं. तसं जसं समुद्रामध्ये या नद्या मिसळल्या ना तर वेगळेपणा काही शिल्लकच राहत नाही, भेद शिल्लक राहत नाही, ते एकरूप होतात. कारण त्या सगळं पाठीमागचं सोडून देतात. म्हणून त्या विचार आणि भावनांचा जो कल्लोळ आहे, जो सतत आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये गोंधळ घालतो, तो अशा अर्थानं म्हणतात योगिक क्रिया करून आपण करणार नाही. योगिक क्रिया केल्या तर करत असतील कोण तर त्यांना माहिती असेल ते, पण तरीसुद्धा नामाच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे या सगळ्या विचार भावना एकवटता येतात आणि हळूहळू नाहीशी झाल्यात असायची जाणीव आपल्याला नाम घेताना येऊ शकते. नाम जर अगदी स्तरावरचं वरच्या लेवलचं जर चाललं असेल तर, नाहीतर नामामध्ये थोडंसं जर प्रपंच घुसला तर नाम सगळं विस्कळीत होतं. जी मूर्ती दिसत असते ना ध्यानामधली ती दिसेनाशी होते आपल्यात आत प्रपंचाचे विचार घुसले की. म्हणून इथं सगळे जे आहे ते सगळं एकरूप होतं. जशा नद्या नाले एकत्र समुद्रामध्ये होतात. त्यासाठी हा दृष्टांत दिलाय. आता सिद्धांत सांगतात बघा माऊली. तैशी म्हणजे कशी? समुद्रासारखी. काय होतं? तैशी वासनांतराची विवंचना, म्हणजे ज्याप्रमाणे यावेळी प्राणापानाच्या साह्याने मग अपैसी पारुखे अर्जुना. पारुखे म्हणजे निघून जातात, अपैसी म्हणजे आपोआप निघून जातात. जे वेळी गगनी लयो मना पवने किजे,
म्हणजे आता वर्णन कसं केलंय बघा, त्या वरच्या चिदाकाशामध्ये प्राणापानाच्या साह्याने मनाच्या किंवा त्या मनाचा त्या चिदाकाशामध्ये लय होतो, त्यावेळी नाना प्रकारच्या वैश्विक वासनांचा विचार आपोआप बंद पडतो. हळूहळू ज्यावेळी कुंभक करायला चालू करतात, बऱ्याच जणांना अनुभव असेल, मला थोडा बहुत अनुभव आहे बरं काय, म्हणजे मला काही तिच्याबद्दल जास्त माहिती नाही, नाहीतर मी डिटेलमध्ये सांगितलं असतं. मला काही एवढं माहिती नाही त्याबद्दलचं. कुणाकुणाला माहिती असेल, त्या ऐक्या ज्या ज्ञानेश्वरीमध्ये बघतात त्यांना त्यांचा स्वतःचा अनुभव काहीतरी असेल. कुंभक करताना हा अनुभव येतो. मात्र थोडा वेळ जर कुंभक वाढवायला गेलो आपण, तर त्या कुंभकामध्ये थोडासा अनुभव त्यामध्ये येत असतो. आणि त्या अनुभवामध्ये वाटतं सगळं जगच नाहीशी झालेलं आहे, शरीर माझं नाही आहे, अशी भावना त्या ठिकाणी जागृत होत असते. मग इथं तेच म्हणलेलं आहे की गगनी लयो, गगन म्हणजे कुठलं, ते आकाश आहे, ते चिदाकाश. त्या चिदाकाशामध्ये मन पौण किजे, म्हणजे मनातल्या सगळ्या भावभावनांचा लय आपोआप त्या चिदाकाशामध्ये होतो. कुठलीही वासना त्या योग्याकडे शिल्लक राहत नाही. आता हा अनुभव जो आहे योगी लोकांचा, तो कदाचित हा योग करताना आणि कुंभक करतानाच येतो. कुंभक संपल्यानंतर कदाचित आणि आहे तसे येरे माझ्या मागल्या होऊ शकतं बरं काय. म्हणून संतांनी, आपल्या ज्ञानेश्वर माऊली किंवा या इतर संतांनी, तुकोबानी किंवा यांनी ह्या कुंभकाचं किंवा योगी क्रियाचं महत्त्व कधीही पटवून दिलेलं नाही. कुठल्याही उपनिषदांचा जरी आपण अभ्यास करायला लागलो, त्यामध्ये सुद्धा असे योगिक प्रक्रिया सांगितलेल्या नाहीत जास्त, कारण त्या प्रक्रिया काही वेळा घातक असू शकतात. म्हणून इथं मनाच्या मध्ये, मनाच्या पवनाच्या ठिकाणी, वायूमध्ये, चिदाकाशामध्ये त्या प्राणांचं नियमन झाल्यानंतर त्या असंगी चित्त वासना ज्या असलेल्या आहेत चित्तातल्या, त्या वासनाचं स्वतंत्र नियंत्रणच करावं लागत नाही. ही बुद्धीचं थांबवूया, हे मनात येणारे विचार थांबवूया, हा अहंकार वर आला त्याचं काहीतरी करूया, असं वेगवेगळं काय करावं लागत नाही. कारण सगळीच एकरूप होतात आणि ते अंतःकरण नाहीच होतं. कारण चिदाकाशात मनाचा लय झालेला असतो आणि सर्व वासनावृत्ती ज्या आहेत त्या शांत होतात. ह्याला शम दम करणं म्हणतात बघा. योगाचीच प्रक्रिया आहे, पण आपल्या पारमार्थिक ग्रंथामध्ये सुद्धा शम दम सांगितलेलं आहे. उदाहरण, इंद्रियांना नियंत्रण ठेवणं जे आहे त्याला दम म्हणतात. आपली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं त्याला दम असा अर्थ आहे. इच्छा निर्माण होतात, ते मन, त्या मनाच्या प्रवाहाचे नियंत्रण करणं त्याला शम म्हणतात. म्हणजे मनाला आवरणं त्याला शम म्हणायचं आणि इंद्रियांना आवरणं त्याला दम म्हणतात. म्हणजे शम दम हे जे सांगितलेले आहेत ना, जे 4 साधनं सांगितलेली आहेत, एक म्हणजे काय, विवेक, वैराग्य, समाधी, शटक शब्द वापरलाय बघा. ते समाधी म्हणजे शम दम उपरम वगैरे सगळे श्रद्धा वगैरे सांगितलेले, समाधान, हे 6 घटक, त्यात शम आणि दम येतो. आणि शम आणि दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांना आवरणं शम, आणि इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं दम, आणि मनाला नियंत्रणात ठेवणं त्याला शम म्हणतात. शम म्हणजे मनाला शांत करणं. शांत करायला जसा प्राणायामाचा उपयोग होतो इथे सांगितलेला त्याप्रमाणे, तसं नामाचं अजून वर्णन केलेलं नाही, पण सगळे संत नामाचाच उपयोग करतात आणि नामाचंच मोठेपण सांगतात. नामामुळं नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्रवे, होता ती बरवे, आयशे शकून लाभाचे. तुकोबांचा अभंग कसा आहे बघा, नाम घेता मन निवे. आता आपण म्हणतोय प्राणायामानं सगळ्या चिदाकाशामध्ये त्या वृत्ती लीन करायच्या आहेत, पण नामानं सुद्धा त्या वृत्ती लीन होतात. मग सोपं कुठलं सांगा. जे धोकादायक आहे, प्राणायाम जर चुकले तर कदाचित धोका आहे, पण नाम चुकलं तर कुठं आहे धोका? काय काहीच नाही धोका. नामानं काय तोटा होणार आहे काय? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. आपण हा विचार सतत घेतला पाहिजे. नाम घेऊन कोणीही वाया गेलेलं नाही, पण त्यांचे उद्धारच झालेला आहे नामामुळं. परंतु नामाचा तोटा काही नाही आहे. प्राणायाम किंवा या योगिक क्रियेचा मात्र तोटा जर व्यवस्थित मार्गदर्शनाखाली नाही केलं तर मात्र तोटा होऊ शकतो. म्हणून सर्वसाधारण संतांनी जी सगळी जी सांगितलेली साधन प्रक्रिया जी आहे ती नाम, ध्यान आणि तत्वचिंतन या तिन्ही टप्प्यातच सांगितलेली आहे. म्हणून आपण त्या तिन्ही टप्प्याचा सतत विचार करावा. त्यासाठी लागणारी श्रवण, मनन, निधिध्यासन ही साधन प्रक्रिया जी आहे ती सुद्धा त्याला वापरावी.
म्हणजे काय होतं मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व हे साधन चतुष्टय आहे. या साधनांचा वापर या वेदांताने करायला सांगितलेला आहे. आपल्याकडे विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे आणि हे शम दम उपरम पाहिजेत आपल्याकडे, तेव्हा आपली साधना व्यवस्थित चालते. म्हणून मनाला शांत करण्यासाठी मनाचा लय होतो. मनाला शांत करणं म्हणजे शम आहे. आणि बुद्धीत विचारांचं नियंत्रण आहे. बुद्धी काय करते? मनावर विवेकाने नियंत्रण ठेवू शकते. बुद्धी, मन आणि इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामध्ये मन आहे. धोका तिथंच आहे तो मोठा. कारण मन आहे ना, ते इंद्रियांना जर प्रवृत्त करायला लागलं तर ती इंद्रिय काय वाटेल ते करू शकतात. आणि मनानं जर बुद्धीला जोडून घेतलं तर बुद्धी मनाला व्यवस्थित नियंत्रणात ठेवू शकते. पण बुद्धी बाजूला पडते आणि मन आणि इंद्रियच आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या अंतःकरणात काम करत असतात. बुद्धीनं कामच करत नाही. म्हणजे बुद्धीला काम जे द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही. कारण बुद्धीच खरं काम करते. पण मनात आणि इंद्रियाची गट्टी झाली ना तर मन काय वाटेल ते खायला सांगतं, काय वाटेल ते बघायला सांगतं, कुठं वाटेल तिथं जायला सांगतं. इंद्रिय काय आहेत? मनाचं ऐकत असतात. जर ते मन बुद्धीकडे वळलं गेलं तर मोठं काम होऊ शकतं. आणि सगळ्यांचं संतांचं जे विचार आहेत किंवा वेदांत शास्त्राचा सूक्ष्म अभ्यास जो आहे तो मन आणि बुद्धीवरती आहे बघा. इंद्रियांना शांत करण्याबद्दल कोण बोलत नाही. खरं आहे ते मन आणि बुद्धीनं शांत करावं लागतं. त्याचं कारणच ते आहे. कारण बुद्धीपाशी परमात्मा आहे. 3ऱ्या अध्यायाचा शेवटचा 43व्या श्लोकात आपण पाहिलेला आहे की तो इंद्रियानी परान्य आहो, इंद्रियाभ्य परामना वर्णन केलेलं आहे. म्हणजे साध्या इंद्रियांच्या पलीकडं इंद्रिय ही स्थूल आहेत. त्या स्थूलात सूक्ष्म काय असेल तर मन आहे. आणि मनाच्या पलीकडं बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे तो राहतो असा शब्द वापरलाय त्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये. याचा अर्थ आहे बुद्धीपाशी परमात्मा आहे. म्हणून मागच्या वेळेला एक उभी आपण पाहिली होती, बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावी आपण असं वर्णन आपण बघितलेलं होतं. म्हणजे निश्चय, आत्मज्ञानाचा निश्चय कोण करू शकतं? बुद्धी, मन नाही, इंद्रिय नाही. त्यांना ते करताच येत नाही. त्यामुळे मनाला फक्त शांत करावं. आणि मनाला शांत करायची सोपी आणि सुंदर प्रक्रिया संत सांगतात. त्या मनाला नामाचाच वेध लावून ठेवावा लागतो. सतत नामात त्याला गुंतवावं लागतं. म्हणजे मन नको ते व्यवहार इंद्रियांच्याकडून जे करून घेतं त्यावेळी ते बंद होतात. आणि बंद झालं इंद्रिय पण गप्प होतात, वळवळ थांबते. ध्यानाला बसल्यानंतर आपण मांड्या हलवणं, डोळे उघडणे, कान कुठेतरी खाजवत राहणं, ह्या गोष्टी आहेत ना, हे इंद्रियांच्या क्रिया आहेत. पण त्या कशामुळे होतात माहिती आहे काय? मनामुळे होतात. म्हणून मनाला शांत केलं की इंद्रिय गप्प होतात. म्हणजे इकडला पॉवर गेली ना की तिकडले सगळ्या दिवे बंद पडतात. हे मग एक वेगवेगळे बंद करायला जायला लागत नाही. हा दिवा बंद करा, तो दिवा बंद करा, डोळ्यांचं पाहणं बंद करा, कानाचं ऐकणं, असं वेगळं काय करायला लागत नाही. एकच पॉवर जो आहे, मेन स्विच आहे त्याला म्हणतात. हा मेन स्विच मारला ना सगळं आपोआप शांत होतं. आणि त्या मनावरती कार्य करायला सांगितलेलं आहे. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, मनोबोधाचे 205 श्लोक त्यासाठीच आहेत. ते मनाला वळण लावण्यासाठी, इंद्रियांना नाही. इंद्रिय काय आहेत? गुलाम आहेत ती मनाची. ज्यावेळी मनाचे गुलाम होतात ना इंद्रिय, त्यावेळी ती काय वाटेल ते करायला चालू करतात. त्यामुळं ती बुद्धीची गुलाम व्हायला पाहिजे. बुद्धी बरोबर काम देते, हे बरोबर नाही म्हणते बुद्धी. असलं काही करायचं नाही. तू पाहतोस ते चुकीचं पाहतोस. तू तो वेळ वाया घालवायला, असा चुकीचा वेळ वाया घालवायला, चुकीचं ऐकायला लागला, चुकीचं खातोस, अशा बुद्धीच्या सूचना असतात. मन नाही. मन इंद्रियांना जे गोड वाटतं ते करायला लावतं. इंद्रिय काय करतात? मनाला साधला घेतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे बुद्धीत विचारांचं नियंत्रण आणि बुद्धी मनावर विवेकाने नियंत्रण ठेवू शकते. पण अंतःकरणाचा लय झाल्यानंतर असा स्वतंत्र काय प्रयत्न करावा लागत नाही. आता आपण म्हटलं ना, एक मेन स्विच बंद केला की दुसरे स्विच मारावे लागत नाहीत. घरातले इतर दिवे स्वतंत्र बंद करायला जायला लागत नाही. सगळी पॉवरच बंद होते, इलेक्ट्रिसिटी बंद होते एका स्विचनं. तसं अंतःकरणाचा एकदा लय झाला ना, म्हणजे मन आणि बुद्धीचा, की तो अहंकार जो आहे तो अहंकार सुद्धा शांत होतो. जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी असं माऊली वर्णन करतात. त्यांचा अहंकार आत्मरूपाच्या ठिकाणी विश्रांती घेतो. म्हणून अहंकार सुद्धा वरती येत नाही. केव्हा? जेव्हा अंतःकरणच विलीन पावतं. म्हणून प्राणांचं नियमन व्यवस्थित समप्रमाणात लयीत झालं
तर वासनावृत्तीचे विचार जे आहेत ते आपोआप थांबतात. हे प्राणायामाच्या बाबतीत बोललं. बघताय इथं नामाचं वर्णन अजिबात केलेलं नाही, पण संतांच्या भाषेत आपण बोलायला लागलोय आता की खरंच जर मनाला शांत आणि अंतःकरणाला जर करायचं असेल तर का एवढा अवघड रस्त्यानं का जावं? नामाच्या मार्गानं, ध्यानाच्या मार्गानं जावं ना. सद्गुरूंनी दिलेला आपल्याला मार्ग आहे. परमपूज्य काकांनी कुणाला प्राणायाम शिकवले सांगा बघू आत्तापर्यंत? असे प्राणायाम करा म्हणजे मन शांत होते, कुणालाही नाही. उलट ते म्हणतात तब्येतीसाठी करताय काय, मग करा, जरूर करा, पण मोक्षासाठी मात्र करू नका, त्यानं मोक्ष मिळणार नाही. आणि 12व्या अध्यायामध्ये माऊली सुद्धा बोलतात की योगासारखं कठीण दुसरं काही नाही. म्हणून त्या नादाला हे लोखंडाचे चणे शब्द वापरलाय. हे लोखंडाचे चणे गिळता मुख फाटे अशा ओव्या टाकलेल्या आहेत. लोखंडाचं चणं खायला लागलो तर काय होणार आहे? घसा फाटून जाईल ना. तसं प्राणायामाच्या द्वारे मोक्ष जर मिळवायला आपण गेलो योगिक प्रक्रियेच्या द्वारे तर ते साध्य होणार नाही. म्हणून थोडासा वेगळा विचार, त्या वासनावृत्ती जर शांत करायच्या असतील तर त्यासाठी नामाचा उपयोग करायला चालतो. आणि याला पवनाच्या साहाय्यानं म्हणजे वायूच्या साहाय्याने मनाचा गगनात लय होतो अशी ओवी सांगितलेली आहे. म्हणून मोक्षाला एकमेव गती समजतो तो मोक्षपरायण आहे, दुसरी गती नाही आपल्या आयुष्याची. पोचायचं कुठं? मोक्षापर्यंत पोचायचं. असं ज्याला प्रवासाचं एक मुक्कामाचं ठिकाण ज्याला सापडलं त्याचं भरकटणं थांबतं. आपण जे भरकटतो ना सतत इकडे तिकडे इकडे तिकडे, साधनांचे विविध प्रकार आपण काय करतो तपासून पाहतो. पण सद्गुरूंना विचारून, शास्त्राला विचारून आपल्या स्वभावाप्रमाणे एखादी साधना व्यवस्थित निवडावी. त्याला कारण स्वभाव सुद्धा आहे बरं का. शास्त्र आणि सद्गुरू सरळ एकसारख्या साधना सांगून टाकतात. सद्गुरू जरा विचारपूर्वक साधना सांगतात, पण शास्त्र काय करतं? सगळ्यांना साधना सांगतं. आता त्यातली तुम्हाला कुठली पाहिजे आहे ती तुमची तुम्ही घ्यायची आहे, असं वर्णन आहे त्यामध्ये. त्यामुळे सद्गुरूंचं मार्गदर्शन या ठिकाणी उपयोगाचं पडतं. तर इथं म्हणलेलं आहे की ज्या मोक्षाला, मोक्ष हा एकमेव मुक्कामाचा आपल्या ठिकाण आहे. राहायचं कुठं? शेवटचा मुक्काम आहे. थांबायचं कुठं? पहुडायचं कुठं? झोप जी घ्यायची आहे ती मोक्षाच्या गावामध्ये. जायचं कुठं आहे आपण? मोक्षाच्या ठिकाणी. असं ज्यांना ध्येय सापडलं, त्या ध्येय ज्याला असं सापडलेलं आहे तो बरोबर वाटचाल करत असतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे मोक्षपरायण जो शब्द वापरला आहे मुनींसाठी, आत्मज्ञानी पुरुषांसाठी, त्याचा अर्थ असा होतो की ज्यांनी फक्त मोक्षाचाच विचार केलेला, भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यांची तळमळ असते, अन्य काय प्राप्तीसाठी नाही. प्रपंच हे प्राप्तीचं ध्येय होऊ शकत नाही. प्रपंच हे ध्येय होऊ शकत नाही बरं का. ध्येय कोणतं असायला पाहिजे? जे मला कुठंतरी जाऊन स्थिर करू शकतं. प्रपंच कुठं स्थिर करतोय सांगा ना? कुठल्या नातलगांच्यात मिसळून, कुठं घरात बसून कधी प्रपंच आपल्याला स्थिर करायला लावतोय का? बघा, नाही. पण जेव्हा आपण नामामध्ये, ध्यानामध्ये जातो आणि विचार करायला लावतो ना, तेव्हा स्थैर्य प्राप्त होत असतं. म्हणून हे मोक्षपरायण झालेले मुनी जे असतात ते आपल्या सगळ्या वासना ज्या आहेत, देहवासना किंवा शास्त्रवासना, लोकवासना, वासनेचे प्रकार सांगितलेले आहेत. देहवासना म्हणजे देह आसक्ती असते, देहाच्या सगळ्या गरजा पुरवण्याकडे पूर्ण लक्ष असतं. देहाची वरी आदरू जे प्राणिया कामी भरू, 4थ्या अध्यायामध्ये उभी आपण त्याच्यावर चिंतन खूप केलेलं आहे. मला वाटते 20 नंबरची उभी आहे. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा. देहावर इतकं प्रेम असतं की त्या देहाच्या संबंधी आणि देह याच्या पलीकडे काय बोलतच नाही. त्याला काय खायला लागतं, त्याला वापरायला काय लागतं, त्याला कपडे कुठले लागतात, ती कोणती शोभेशी असतात, ह्या सगळ्या गोष्टी सारख्या देहाच्या बद्दल केल्या जातात. आणि देहाशी संबंधी जे नातलग असतात ना त्यांच्याबद्दलचा विचार असतो, त्याला देहवासना म्हणतात. आणि ही वासना अशा ठिकाणी लय पावते. शास्त्राची ही वासना आहे. शास्त्र पंडित व्हावं आणि काहीतरी कोण हजारो ग्रंथ अभ्यासावेत असं वाटत असतंय. उगीच कुणाला तरी हरवावं अशी एक इच्छा असते. कुणापेक्षा तरी शानं व्हावं असं वाटत असतं. हे शानं होणं, ज्ञानी होणं हे काय अभिप्रेत नाही आहे, कारण ज्ञान मूळचं आपलं स्वरूप आहे. त्याला ज्ञानी व्हावं लागत नाही. ज्ञानी होणे याचा अर्थ काहीतरी करणं आहे, आणि करणं त्या ज्ञानाच्या ठिकाणी काही चालत नाही. ते होणं असतं, करणं नसतं त्या ठिकाणी, असा विचार आहे. त्यामुळे शास्त्रवासना जी आहे ती सुद्धा जावी लागते. सगळ्यात न जाणारी गोष्ट कोणती असेल तर लोकवासना. लोकवासना म्हणजे कीर्तीची हाव असते, प्रसिद्धी वाटते. माझं नाव कुठंतरी गाजलं पाहिजे, माझं नाव सगळ्यांनी उच्चारलं पाहिजे, मला सगळ्यांनी माझी प्रशंसा केली पाहिजे असं वाटणं याला लोकवासना म्हणतात. आणि ही लोकवासना लवकर जात नाही बरं का. मोठ्या मोठ्या माणसांची सुद्धा जात नाही. त्यांना वाटतंय मला बसायला हे दिलं नाही,
लोकांनी मला मान्यता दिली नाही असं वाटत असतं. आणि ही लोकवासना जर गेली तरी केव्हा जाईल? या सर्व नाहीशा होतात जेव्हा अंतःकरणाचा लय होतो तेव्हा. म्हणजे अंतःकरण शांत होतो तेव्हा. लय होतो म्हणजे कुठं आहे ते लय व्हायला? लय होणे म्हणजे तिथंच मुरणे. जे काही दिसतच नाही. कुणाला दिसलंय आता? काय आपलं शरीर पाडल्यानंतर काय मन, बुद्धी, चित्त, अहंकार दिसतात आपल्याला. पण शास्त्रानं कल्पनेनं तयार केलेले या सगळे फॅकल्टी आहेत की ज्या खरंच काम करत असतात. त्याचा अनुभव आपल्याला आतमध्ये येत असतो. तर याचा विचार करून त्यांना शांत केलं तर आपल्याला शांतीचा अनुभव येतो आणि सदा मुक्ततेचा अनुभव येत असतो. जे मुनींचं वर्णन केले ना ते त्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं माऊलींचा, तुकोबांचा एक अभंग आहे बघा. न करी रे संग राही रे निश्चळ, लागू दे नेदी मळ ममतेचा. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये म्हण. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. बघा तसं वर्णन करतात बघा. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. केव्हा होईल इंद्रियांचा जय? त्या इंद्रियांची जी वळवळ आहे ते थांबवल्यानंतर. जेव्हा इंद्रिय शांत होतात, नंतर मन शांत होतं, बुद्धी लीन होते आणि मग आत्मानुभव आपल्याला येत असतो. असं टप्पा सांगितलेला आहे. पण त्यासाठी नामाचा भडीमार करावा लागतो. नामाची एक बैठक तयारी करायला लागते. नाम घ्यायसाठी ओढ निर्माण व्हायला पाहिजे आपल्याला. कधी एकदा नामाला बसेल, कधी एकदा ध्यानाला बसेल असं वाटलं पाहिजे. आपण म्हणतो एकदा नामाचं एकदा आठवून सकाळी टाकूया तिकडं, म्हणजे कामावर जायला रिकामा झालो. ह्याला काय म्हणतात? हे आटपणं म्हणायचं. हे आटपण्यानं होत नाही ते. हे त्यासाठी काय करायला लागते? आतली ओढच व्हायला लागते. त्यासाठी वेळ काढावा लागत नाही. मग कुठल्याही वेळी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिपाठामध्ये अभंग आहे. तर त्याचा अर्थ असा होतो, कोणत्याही वेळी ते चित्त शांत राहू शकतं नामाची सवय एकदा लागल्यानंतर. म्हणून इंद्रियांचा जय होईल, वासनेचा क्षय आणि संकल्पाही वरी नये म्हण. ज्याचा विचार आपण करायला लागलोय ना, इंद्रिय मन यांना शांत करणं आहे. त्यांचा क्षय होतो. आणि क्षय झाल्यानंतर तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतराया थारा आनंदाचा. अंतरात म्हणजे अंतःकरणामध्ये काय होतं? जाणीवच नष्ट होऊन जातात. मी नामाला बसलो, किती वेळ झालं? आपण घड्याळाला बघत असतो. झाला की नाही तास तास झाले की झाल्या 10-20 माळा काय किती ठरलेल्या असतात. त्या माळा तरी घेऊच नाहीत असं तो परमपूज्य काका सुद्धा म्हणतात. माळ घेऊन नाम घेतलेलं आहे ना, ते नामावर लक्ष राहत नाही, माळ्यावरच लागतं. त्यामुळे माळच चालू राहते, नाम नसतं. उगीच आपलं घ्यायचं म्हणून तोंडाने चालू असतं. पण माळेकडे लक्ष जाऊ नये यासाठी माळ ठेवून आपण नाम घ्यावं. आणि नामाला एकदा बसलो की या सगळ्या अंतरातलं अंतःकरणातलं जर सगळं शांत झालं की जाणीव सगळी नष्ट होते. आणि जाणीव नष्ट झाली की आपण तद्रूप होतो. जे नाम आहे तो नामाचा जो आद्यती देवता जी आहे त्या देवतेशी आपण एकरूप होतो. म्हणून नाम घेणारा आणि ज्याचं नाम घेतलं जातं या त्रिपुटीचाच लय होतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे वासनेचा क्षय. आणि त्रिपुटी जेव्हा गेली, मावळली त्रिपुटी, आणि काय दीप उजळला घटी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. मावळली त्रिपुटी दीप उजळला घटी. कोणता दीप? तो आत्मप्रकाश, तो पेटत्याला दिवा आहे ना, तो जाणवायला लागतो की माझ्यामध्ये तो चालू आहे. पण हे नामाचा प्रभाव असा करावा लागतो. त्यावेळी इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय होतो आणि मन संकल्प विकल्प करायचं थांबून जातं आणि अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. अशा शांत अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रतिबिंब दिसायला लागतं. त्यालाच आत्मानुभव किंवा साक्षात्कार म्हणतात. हा नामानं शक्य आहे बरं काय. म्हणून नामाने चारी मुक्ती साधी आल्या. ज्ञानेश्वर माऊली का उगीच म्हणतात काय, देवाची दारी उभाक्षण बरी तेने चारी मुक्ती साधी आल्या. आता ती मुक्ती चारी साधायचं काम जर नाम करत असेल तर नामाला एक मोठा दर्जा आपल्याला देता आला पाहिजे किंवा नाम हे प्रमुख साधन म्हणून वापरता आलं पाहिजे. इथं वर्णन करताना वासना शांत झाल्या की अंतःकरण शांत होतं. आणि तिथं जे सगळे जे संसाराचे जे उद्योग चालू असतात ना ते सुद्धा दिसेनासे होतात. माऊलींची एक प्रसिद्ध 2 ओव्या आहेत, फार सुंदर ओव्या आहेत बघा, चिंतन करण्यासारखे आहेत बघा. जेते हे पुढचा ओवी, जेते हे संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. काही ठिकाणी प्रतिमा, काही ठिकाणी प्रतिभा असं ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी शब्द वापरलेले आहेत. प्रतिभा आणि किंवा प्रतिमा दोन्हीचा अर्थ एकच आहे.
जेथे हे संसार चित्र उमटे, संसाराचं चित्र जिथं जिथं उमटलेलं असतं तो मनोरूप पट फाटे, म्हणजे अंतःकरण. मनोरूप पट म्हणजे पट म्हणजे पडदा, कापड. ज्या कपड्यावरती किंवा ज्या पडद्यावरती, मनाच्या पडद्यावरती संसाराची चित्र उमटत असतात, तो नामानं किंवा प्राणायाम योगी क्रियेनं तो मनोरूप पट फाटूनच जातो. मनच संसाराचं सगळी चित्र आणि कल्पना करत असतं. आता मनच नाहीच झालं तर संसारही नाही. मन आहे म्हणून संसार आहे. म्हणून संसाराचा जो वर्णन केलं ना उपनिषदामध्ये, मांडुक्य कारिकेमध्ये वर्णन करताना ते काय अजातवाद सांगितलेला. अजातवाद म्हणजे जग झालेलं नाही म्हणतात. केव्हा झालेलं नाही? जेव्हा हे मनोरूप पट फाटतो, अंतःकरण नाहीसं होतं ना, आणि सूक्ष्म देहाचा मृत्यू होतो. म्हणून मरोने आम्ही जगणं म्हणतात. काल आपण एक ओवी घेतली होती तुकोबांची, मरोनिया जीने. मरोनिया जीने म्हणजे मी मेल्यानंतर सुद्धा जगतो, जीवनमुक्तीची अवस्था आहे. कोण मरतं? सूक्ष्मदेह मरतो. सूक्ष्मदेह मरायला पाहिजे. आपला हा स्थूल देह असला का चालतो, त्याचं काही बिघडत नाही. खरा आहे तो सूक्ष्मदेह आहे. आणि सूक्ष्मदेहाचं जाणं म्हणजे जीवरूपानं पण नाहीसं होणं. हा जीवरूपानं नाहीसं झालो की आपल्याला अंतःकरणाचा तो पडदा फाटतो म्हणलेला आहे. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे. काय म्हणतात? जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. जसं पाण्यामध्ये रस्त्यावर किंवा पाण्याच्या काठाला, त्या सरोवराच्या काठाला झाडं जी असतात किंवा काहीतरी डोंगर सुद्धा असतात, त्या डोंगराची चित्र, झाडांची चित्र पाण्यामध्ये उमटलेली असतात. सारखी ती चित्र दिसत असतात पाण्यामध्ये. पण समजा हळूहळू ते पाणी आटलं सरोवराचं, तर ती झाडं गेली कुठली? कुठं गेली? पाण्यातली. कुठं नाहीशी झाली? तर तिथंच ती नाही गडप झाली. तसं अंतःकरणामध्ये येणारे जे विचार आहेत ना, ते झाडासारखे आहेत, ते तिथंच गडप होतात. तेव्हा जेव्हा पाणी आटतं अंतःकरणाचं, तेव्हा म्हणजे अंतःकरणाचा जो पडदा आहे ना तो फाटला ना, तर शांत अंतःकरण होतं. तिथं चालणारे सगळे खेळ जे आहेत ना प्रपंचाचे, ते आपोआप बंद होतात. नाम घेताना कसं चालू असते बघा. नाम चालू केलं म्हटलं की सगळे विचार याला चालू होतात. ते कुठे येतात माहिती आहे का? तर मनाच्या पडद्यावरती. मन बुद्धी चित्ताचा जो पडदा आहे त्याच्यावरती ते विचार खेळत असतात. आणि त्यामुळं त्या विचाराच्या गोंधळामुळं मला शांतीचा अनुभवच येत नाही. ज्यावेळी ते अंतःकरण लय होतं, नामानं ध्यानानं त्या प्रक्रियेनं हळूहळू ते शांत व्हायला लागतं ना, त्यावेळी मनच नाहीसं होतं. मन नाहीसं झालं की येणारी दिसणारी चित्र प्रपंचाची, नातलग दिसतात, माझी प्रॉपर्टी दिसते, काहीतरी भूतकाळातल्या गोष्टीचा पश्चाताप चालू असतो, भविष्य काळापर्यंतचं नियोजन चालू असतं. नाम घेताना ते सगळं शांत होतं. आणि शांत झालं की प्रतिभा निघून जातात. म्हणजे संसाराचं चित्रच दिसेनासं होतं. आणि दिसेनासं झालं की शांतीचा अनुभव येतो. जेथे हे संसाराचं चित्र मनावर उमटत असतं, त्या देहाच्या ठिकाणचा अहंकार, प्रपंचाचं जे ममत्व असतं आणि विषयात सुख वाटत असतं ना, हे सगळे विचार बंद पडतात. ममत्व म्हणजे काय? माझं 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 वाटत असतं. हे माझं माझं म्हणायला लावणारं अंतःकरण आहे. पण ते अंतःकरण जर नाहीच झालं तर लय पावला त्याचा अंतःकरणाचा, तर ते माझं माझं म्हणणं थांबतं. विषयामध्ये सुख शोधायला जाणारं मन आहे, ते मनच नाहीच झालं तर विषया सुखाबद्दलचं जे चिंतन आहे ते आपोआप बंद पडतं. मी म्हणायला लावणारा अहंकार आहे अंतःकरणातला, तो मी म्हणणारा अहंकार जेव्हा लय पावतो तेव्हा मी म्हणणारा कोण जाग्यावरच राहत नाही. म्हणजे मीचा पण लय होतो. आता अशा पद्धतीने सगळ्यांचा लय झाल्यानंतर मग राहतही शिल्लक काय? काही शिल्लक राहत नाही असं वर्णन केलं आहे. त्यामुळं विषयामध्ये जे सुख वाटतं तेही निघून जातं आणि जग सत्य वाटू देणारी जी चित्र आहेत ती चित्र दिसेनाशी होतात. कारण पडदाच नाही ना. पाणी आटल्यावर प्रतिमा कशा दिसतील सांगा बघू? त्यामध्ये प्रतिबिंब दिसणारच नाही. प्रतिबिंब गेलं कुठं? पाण्याशी एकरूप झालं. एकदा पडलेली दोरी ही दोरी रूपानं दिसायला लागली तर साप कुठं गेला? मगाशी जो साप दिसत होता दोरीवर, तो साप गेला कुठं? त्या दोरीशी एकरूप झाला. आता म्हणायचं म्हणून म्हणायचं नव्हताच, आता एकरूप झाला का? तर तशा झाडाच्या प्रतिबिंब जी दिसतात किंवा आरशात आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. आरसा आहे समोर, तोपर्यंत माझं तोंड दिसतं. बरोबर आहे की नाही? आता आरसा जर काढला तर तोंड दिसणं असं बंद होतं. मग तोंड गेलं का कुठं? नाही. पण ते कुठं गेलं? आरशारूप झालं. त्यात दिसणारं तोंड गेलं कुठं?
आरसा नाही म्हटलं दिसणार कुठं सांगा ना. तसा अंतःकरण आरसा आहे आणि त्यामध्ये माझी प्रतिबिंब मी पाहतो आणि त्या प्रतिबिंबाना मी खरं म्हणतो आणि खरं म्हणण्यामुळं धोका आहे. कारण त्या प्रतिबिंबाला हलणं आहे, डुलणं आहे. कधी कधी ते दिसेनासं होतं. समजा आरशावरती काळं काहीतरी लावलं तर ते दिसेनासं होतं. काहीतरी तोंडावरती रेषा दिसायला लागतात, त्या तोंडावर असतात की आरशावरची असतात, तर आरशावरची असतात. माझा आरसा स्वच्छ झालेला नाही किंवा आरसा बाजूला केला नाही, त्यामुळे मी प्रतिबिंब खरी मानायला लागतो. म्हणून इथं संसाराचं चित्र उमटणारं जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण जेव्हा लय पावतं तेव्हा सगळी चित्र दिसायची आहे ती बंद पडतात आणि मग तळ्याच्या आटण्यानंतर काठावरली जशी झाडं जायची होतात, मंदिराचं प्रतिबिंब दिसत होतं ते नाहीच होतं, तसं मनामध्ये असणारे विचार सुद्धा शांत होतात. म्हणून मनावर विचार केला पाहिजे. मनावर जर इंद्रियांचा जर प्रभाव असेल ना तर ती माणसं सुखभोगामध्ये अडकलेली असतात. आणि जर मनावर बुद्धीचा प्रभाव असेल ना तर त्यांना विषयामध्ये दोष दिसायला लागतात. हा प्रपंचात दोष आहेत म्हणतात ते. प्रपंच सोडला पाहिजे. प्रपंचाचा वीड त्यांना येतो केव्हा मनावरती जर बुद्धीचा प्रभाव असेल तर. आणि मनावरती इंद्रियावरती मनाचा प्रभाव जर असेल, इंद्रियांचा प्रभाव मनावर असेल तर मात्र सुखच बरी वाटतात विषयातून मिळणारी. हे त्याचं कारण आहे. म्हणून मनाला इंद्रियांशी एकत्र येऊ देऊ नये. तर मन आणि बुद्धी हेच एकत्र आली पाहिजेत, तेव्हाच खऱ्या अर्थानं परमार्थ करतो. म्हणून मन कल्पनेनं सुखदुःखाच्या प्रतिमा निर्माण करत असतं आणि संसार जो असतो तो मनातच असतो. त्यामुळे मी माझे पण जड वस्तूत नाही अंतःकरणात असतं. माझं पण कुठं आहे सांगा बघू. मी ज्या वस्तूला माझं म्हणतो त्या वस्तू काय बोलते काय कधी सांगा, कधीच बोलत नाही. पण मी त्याला मात्र माझं म्हणत असतो. कुठं शेतीवाडी आहे, प्लॉट माझा आहे, त्या प्लॉटमध्ये मी उभा राहिलो तर मी जगाला दाखवतो हा माझा प्लॉट आहे. पण तो प्लॉट बोलतोय का या मालक नमस्कार, आला बरेच दिवसानं, अजून कुठं आला नव्हता बरेच दिवस, असं काही बोलत नाही आपल्याशी. किंवा तो कुणाला सांगत नाही हा माझा मालक आला बघा, असं सांगतच नाही. मीच त्याला मालक समजतोय. ते शेत किंवा तो प्लॉट किंवा ते घर मला मालक कधीच समजत नाही. हा विचार कधी आपण लक्षातच घेत नाही. जेव्हा असा विचार करायला लागू त्यावेळी जड वस्तूमध्ये असलेलं ममत्व आहे ते निघून जाईल प्रपंचाचं आणि आपण शांत होऊ. आपलं काय नाही असं लक्षात येईल. इथं तुझं काहीच नाही, बोलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेतीचा तेथे, आत्माराममध्ये समर्थ बोलतात. तुझं इथं काही नाही कारण आणलं नव्हतंच काय. इथं आल्यावर जे दिसतंय ते इथलं आहे सगळं. इथंच आपण हे प्राप्त केलेलं आहे किंवा इथून मिळवलेलं आहे. मग इथलं सोडून जायला का आपण रडतोय काय माहिती नाही. रडतोय कशाबद्दल बघा, इथलंच लोकांकडून घेतलेलं लोकांना देतानाच आपल्याला वाईट वाटतं. मग गद्दारी आहे का नाही? विचार केला तर गद्दारी आहे ती, की ज्याचं त्याला देणं आहे त्याचं त्याला द्यावं. महाभूताने मला हा देह दिला, मग परत द्यायला बघाय त्यांचं त्याला. शेकी ज्याचा त्याला देणे असे, देह पंचमहाभूताचा मेळावा, शेकी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा त्याला द्यायला पाहिजे. मग हळूहळू ती तत्व जातातच ना. आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे किंवा आणखी सगळी तत्व जी आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही सगळी तत्व लीन होतात ना. कारण शेवटी जावंच लागतं. बरं आहे ते माझं नव्हतं, मग देताना वाईट वाटायला नको पाहिजे. ही गोष्ट जर आत पक्की झाली तर अंतःकरण स्वच्छ होतं आणि स्वच्छ झालेल्या अंतःकरणामध्ये प्रपंचाचा धिंगाणा चालत नाही. विषय तिथं येऊन काय नाचत नाहीत, शांत होतं सगळं आणि आपल्याला वाटते माझं इथं काहीही नाही. असं जेव्हा होतं तेव्हा वासनाची चित्र निर्माण करणारा जो पडदा आहे तो पडदाच लय पावतो आणि लय पावल्यामुळं जी चित्र उमटत होती ती उमटायची बंद झाली. सुखदुःखाचे येणारे अनुभव थांबले, अस्वस्थता गेली आणि शांतीचाच अनुभव येतो. तसंच म्हणलेला आहे तो की सदा मुक्त एवसा, तो मुनी सतत मुक्तीचा अनुभव घेतो. कोणता? जो असा ज्याचं संसाराचं चित्र हे जिथं उमटतं तो मनाचा पडदा फाटल्यानंतर. 2 उव्या आहेत पाठोपाठच्या, पण आता आपण वेळ संपलेली असल्यामुळं पुढची उवी लागूनची आहे पण ती घेता येत नाही. पुढच्या चिंतनामध्ये आपण घेऊया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.